नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला एकूण 9 प्रकरणे अभ्यासली. मागं आपण इश्यू ऑफ शेअर्स हे प्रकरण अभ्यासलं. त्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा थेअरीचा टॉपिक आहे, लक्षात घ्या. मग कॉम्प्युटर इन अकाउंटिंग या टॉपिकमध्ये एकूण तुम्हाला 10 मार्कासाठी 2 क्वेश्चन्स विचारले जातील किंवा एक क्वेश्चन्स विचारला जाईल. तुम्हाला थेअरी लिहायची, लक्षात घ्या. मग ज्या विद्यार्थ्यांना इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिबेंचर्स हा टॉपिक अवघड जात असेल त्यांनी हा कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा टॉपिक स्टडी करायला हरकत नाही. तर या कॉम्प्युटर इन अकाउंटिंग टॉपिकमध्ये सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी कॉम्प्युटरची डेफिनेशन, त्याचबरोबर या ठिकाणी आपण एक 3-4 लेक्चरमध्ये या टॉपिकचा स्टडी करणार आहोत. तर कॉम्प्युटर का महत्त्वाचा आहे, कॉम्प्युटरमध्ये अकाउंटिंग कसं केलं जातं, टॅलीमध्ये अकाउंटिंग कसं केलं जातं. तर टॅलीचा हा बेसिक पाया आहे, लक्षात घ्या. टॅली इट इज ए कॉम्प्युटर कोर्स फॉर द अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड. त्यामुळं टॅलीमध्ये अकाउंटिंग कसं करायचं आणि जे आपण आता मॅन्युअली तुमच्या नोटबुकमध्ये वेगवेगळे अकाउंट तयार करत होतो तेच आता कॉम्प्युटरवर कसे तयार करायचे, त्याची माहिती कशी घ्यायची, बेसिक इन्फॉर्मेशन ही आपल्याला कॉम्प्युटर इन अकाउंटिंग या टॉपिकमध्ये अभ्यासायची आहे. चला तर मग या ठिकाणी आपण आज कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा तुमच्या टेक्स्टबुकमधला थेअरीचा टॉपिक आहे तो अभ्यासू. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी या टॉपिकच्या व्यवस्थित झालेल्या पद्धतीने नोट्स काढा आणि काही शंका असतील तर विचारा. चला तर मग या ठिकाणी हा कॉम्प्युटर इन अकाउंटिंग हा टॉपिक 10वा आज आपण अभ्यासू. बघा, कॉम्प्युटर इन अकाउंटिंग त्यामध्ये कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीम, त्याला CAS म्हणतात, कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम CAS. तर या CASचा बघा खाली दिलेलं आहे, द यूज ऑफ कॉम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन अकाउंटिंग प्रोसेस हॅज revalued the modern business concept so that the process of decision making has become quick, accurate, timely and much easier a computerized accounting system to help. म्हणजे लक्षात घ्या, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये आपण या ठिकाणी लगेचच प्रोसेस करू शकतो, डिसिजन क्विक घेऊ शकतो आणि करेक्ट डिसिजन घेतला जातो, ॲक्युरेट टाईम साधल्या जातं आणि कॉम्प्युटर अकाउंटिंगमध्ये आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला ॲव्हेलेबल होते. कॉम्प्युटराइज अकाउंटिंगचा हा एक फायदा आहे की आपल्याला जी आवश्यक माहिती आहे ते लगेच उपलब्ध होऊ शकते, तिथं वेळ जाणार नाही, ॲक्युरेट माहिती मिळणार आहे आणि लगेच आपल्याला डिसिजन घेता येणार आहे. त्यासाठी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे, ती मदतफूल आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आता सर्व कंपन्यांमध्ये, सर्व बँकांमध्ये, सर्व पतसंस्थांमध्ये, सर्व बिझनेसमध्ये, ट्रेडमध्ये कॉम्प्युटर इट इज ए मस्ट आहे, लक्षात घ्या. सगळीकडं कॉम्प्युटर, आता कॉम्प्युटरवरतीच अकाउंटिंग केलं जातं. मॅन्युअली अकाउंटिंग हे या ठिकाणी कॉम्प्युटराइज करायचं काम चालू आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर येणं आवश्यक आहे आणि कॉम्प्युटरवरती अकाउंटचं काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते विद्यार्थ्यांना जमणं काळाची गरज आहे. तर त्यासाठीच तुमच्या सिलेबसमध्ये
कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम युअर सिलेबस अँड युअर स्टडी. बघा आता पुढं दिलेलं आहे, लक्षात घ्या की पुढचा पॉईंट जो क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, फीचर्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचे फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये असतील किंवा काय आहे ते बघा. की पहिलं आहे या ठिकाणी इंटिग्रेटेड डाटा अँड इन्फॉर्मेशन, म्हणजे डाटा एकत्रित करणे, माहिती एकत्रित करणे आणि ती संकलित करून ठेवणे, साठवून ठेवणे, त्यामध्ये पाहिजे तसा बदल करण्याचं काम हा कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम करत असते. त्यामध्ये बघा, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम इज डिझाइन्ड टू मेक इट युजर फ्रेंडली, ऑटोमेटेड अँड इंटिग्रेटेड फॉर ऑल बिझनेस प्रोसेस सच ॲज परचेस बुक, सेल्स बुक, फायनान्स, स्टॉक. या ठिकाणी आपल्याला डाटा आणि इन्फॉर्मेशन कॉम्प्युटराइज सिस्टीममुळं या ठिकाणी एकत्रित करता येते. सर्व बुक्स आपल्याला या ठिकाणी प्रोसेसमध्ये ठेवता येतात. म्हणजे सेल्सची एंट्री करायची असेल विक्रीची की लगेच आपण सेल्स बुक ओपन करू शकतो, परचेसची एंट्री करायची असेल तर परचेस बुक ओपन करू शकतो. म्हणजे या ठिकाणी कॉम्प्युटराइज डाटा, इंटिग्रेटेड डाटा अँड इन्फॉर्मेशन कलेक्टेड इट इज इम्पॉर्टंट. आता सेकंड पॉईंट आहे, लक्षात घ्या इथं, ॲक्युरसी अँड स्पीड. हे एक वैशिष्ट्य आहे, फीचर आहे कॉम्प्युटरचं. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग हॅज व्हेरियस कस्टमाइज टेम्पलेट अँड सॉफ्टवेअर फॉर युजर्स विच इज हेल्प. म्हणजे कॉम्प्युटरवर आपण लगेच ॲक्युरेटमध्ये डाटा मिळवू शकतो आणि कमी वेळेमध्ये, विदिन द सेकंद आपलं एवढं कॉम्प्युटरचं स्पीड असतं की आपण कमी वेळेत कॉम्प्युटरमध्ये लगेचच माहिती उपलब्ध करू शकतो, योग्य ॲक्युरेटपणा मिळू शकतो, योग्य स्पीड या ठिकाणी आपल्याला कॉम्प्युटरमुळं उपलब्ध होतं. त्यामुळं ॲक्युरसी आणि स्पीड हे कॉम्प्युटराइजमुळं आपल्याला मिळू शकतं आणि आपण काम कमी वेळेत जास्त करू शकतो, ॲक्युरेट करू शकतो. लक्षात घ्या, मॅथमॅटिकली जे काय पर्सेंटेज काढणं आहे, बेरीज वजाबाकी आहे, गुणाकार भागाकार आहे, त्यामध्ये ॲक्युरेटपणा येतो. ते कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं फीचर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आहे बघा तिसरं, क्विक डिसिजन मेकिंग. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम जनरेट्स रियल टाइम information for quick decision making. The company or firm can plan. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार जर आपण कमी वेळेत काम करू शकतो, कमी वेळेत निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या कंपनीने आणि फर्मने, पार्टनरशिप फर्मने जे काय प्लॅन केलेले असतात ते प्लॅन आपल्याला रन करता येतात, त्या प्लॅननुसार काम करता येतं आणि ते प्लॅन आपण प्रत्यक्ष पूर्ण करू शकतो. त्यासाठी आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हा खूप महत्त्वाचा आहे. क्विक डिसिजन आपल्याला घेता येतं आणि कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार आपल्याला कमी वेळेत जास्त काम करता येतं, क्विक डिसिजन घेता येतो. त्यानंतर बघा आता चौथा आहे मॉडर्न अँड इंटिग्रेटेड. बघा आता, इट हेल्प टू सेव्ह टाईम इन अ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन ॲज कम्पेअर्ड टू मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम. म्हणजे ज्यावेळी आपण हाताने अकाउंटिंग करतो त्यापेक्षा कॉम्प्युटर सिस्टीम ही मॉडर्न आली, आता बदललेली आली आणि यामध्ये आपण व्यक्तीला काम करण्यासाठी जास्त वेळ लागतो, मशीनला, कॉम्प्युटरला कमी वेळ लागतो. कमी वेळेमध्ये कॉम्प्युटर जास्तीत जास्त कामं करतो, माहिती साठवून ठेवू शकतो, कमी वेळेत आपल्याला पाहिजे ती फाईल उपलब्ध करून देऊ शकतो, कमी वेळेत एंट्रीज करू शकतो आपण. पण मॅन्युअली अकाउंटिंग म्हटल्यानंतर त्याच व्यक्तीची गरज आहे, त्या व्यक्तीचे काही निर्णय वेगवेगळे असतात, त्यामुळं अकाउंटिंगवरती त्याचा परिणाम होतो. म्हणून केव्हा पण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही उपयुक्त आहे, मॉडर्न आहे, त्याचा
कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं आपल्याला वेळेची बचत होते. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं आपल्याला कमी वेळेमध्ये चांगलं काम करता येतं, ॲक्युरेटपणा काम करता येतं. त्यानंतर पुढं बघा, लक्षात घ्या, आता हे 5वं फीचर आहे इमिडिएट अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे कमी वेळेमध्ये आपल्याला पुस्तकं अकाउंटची लगेच ॲव्हेलेबल होऊ शकतात, उपलब्ध होऊ शकतात. म्हणून कॉम्प्युटराइज अकाउंटिंग हे कमी वेळेत लगेच डिसिजन आपल्याला घेता येतो, पुस्तकं बघता येतात, योग्य आवश्यक असणारी पुस्तकं आपल्याला कमी वेळेत मिळतात. त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इट इज इम्पॉर्टंट आहे. बघा आता पुढं काय दिलं आहे, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम बुक्स and register like cash book, bank book, sales book, register and statement, it is available from the within the second. कमी वेळेमध्ये आपल्याला पाहिजे ते पुस्तक आपण लगेच उपलब्ध करून घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कॅश बुक, बँक बुक, सेल्स बुक, लेजर हे लगेच तयार केलेले असतात. ट्रायल बॅलन्स असेल, प्रॉफिट लॉस असेल, स्टेटमेंटमध्ये बॅलन्स शीट असेल, तर ते लगेच उपलब्ध होतात. त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही गरजेची आहे, उपयुक्त आहे, यूजफुल आहे. त्यामुळं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता पुढं लक्षात घ्या, पुढं 6वं दिलेलं आहे. आतापर्यंत आपण 5 फीचर्स अभ्यासलं. 6वं आहे सिक्युरिटी, म्हणजे सुरक्षितता. बघा, द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज मोर सिक्युअर्ड. खूप सुरक्षित आहे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. आपण जर पासवर्ड दिले तर ते आपल्यालाच माहीत असतात. डाटा अँड इन्फॉर्मेशन कॅन बी केप्ट कॉन्फिडेन्शियल ॲज कम्पेअर टू द ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम. जुन्या अकाउंटिंगपेक्षा, जुन्या सिस्टीमपेक्षा तुलना केली तर हा डाटा आपल्याला सुरक्षित ठेवता येतो. इन धिस सिक्युरिटी सिस्टीम यूजर कॅन क्रिएट मल्टिपल यूजर सिक्युरिटी कंट्रोल फॉर द व्हेरियस यूजर्स. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, सेल डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, या ठिकाणी स्टाफ डिपार्टमेंट असतील, वर्किंग डिपार्टमेंट असेल, तर असे सगळे डिपार्टमेंटमध्ये जे काय अकाउंटिंग चालतं ते पूर्ण सुरक्षित आपल्याला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार, CAS नुसार त्याच्यावर कंट्रोल ठेवता येतो, ते सुरक्षित ठेवता येतं. म्हणून सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये, सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही खूप महत्त्वाची आहे, उपयुक्त आहे. त्यानंतर बघा 7वं बघा, आणि मॅन्युअली आता 6वेमध्ये बघा सिक्युरिटी. तर मानवाकडून काही चुका होतील, गोपनीयता पाळली जाणार नाही, परंतु कॉम्प्युटरमुळे ती पूर्ण सुरक्षित राहू शकते आणि कॉम्प्युटरचा वापर आपल्याला सुरक्षिततेसाठी करता येतो. आता 7वं बघा, ट्रान्सपरन्सी, पारदर्शक. कॉम्प्युटर हा पूर्णपणे आपल्याला सगळे व्यवहार, सगळे बुक्स पारदर्शकरित्या बघता येतात, पाहता येतात. तसं मॅन्युअली अकाउंट केलं तर त्यामध्ये चुका करता येतात, काही गोष्टी दाखवल्या जात नाही, ट्रान्सपरन्सी नसते. बघा, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम हेल्प्स द बिझनेस ऑर्गनायझेशन टू कीप ग्रेटर ट्रान्सपरन्सी इन द डे टू डे बिझनेस ऑपरेशन. म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं आपल्या उपयुक्त आहेच बिझनेसला, व्यवसायाला, संस्थेला, परंतु ग्रेटर ट्रान्सपरन्सी, पूर्ण पारदर्शकता आहे डे टू डे बिझनेस ऑपरेशनमध्ये. ट्रान्सपरन्सी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळं आपल्याला उपलब्ध होते. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही पूर्णपणे ट्रान्सपर आहे, पारदर्शक आहे. त्यामुळं ते एक महत्त्वाचं फीचर कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचं आहे. त्यानंतर आता 8वं बघा, ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स. म्हणजे कॉम्प्युटराइज सिस्टीमनुसार विविध अकाउंटचे ग्रुप केले जातात आणि ते ग्रुप एकत्रित करून त्यावरती नियंत्रण हे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे आपल्याला ठेवता येतं, शक्य होतं. बघा, तर त्यामध्ये ग्रुपिंग ऑफ अकाउंटमध्ये या ठिकाणी काय दिलेलं आहे ते, ग्रुपिंग ऑफ अकाउंटमध्ये
appropriate grouping of accounts is required to be done in computerized accounting system. Normally, ledger accounts are classified under the groups like assets, liabilities, income, and expenses. As a requirement, these groups are further divided into subgroups as per convenience of the users. म्हणजे ग्रुप ऑफ अकाउंटिंगमध्ये कॉम्प्युटरमध्ये असेटचा ग्रुप, लायबिलिटीचा ग्रुप, इन्कमचा ग्रुप, एक्सपेन्सेसचा ग्रुप आपण लेजर तयार करतानाच ग्रुप ऑफ अकाउंटिंग करून घेतो. म्हणजे एखादी असेट खरेदी केली, मशिनरी, बिल्डिंग, तर ती असेटमध्येच आली पाहिजे. आपल्याला इन्कम झाला तो इन्कम च्याच ग्रुपच्या अंडर आला पाहिजे. आपण खर्च केला तर तो एक्सपेन्सेसलाच दाखवता आला पाहिजे. म्हणजे ग्रुपिंग महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी मॅन्युअली अकाउंट केलं तर तिथं ग्रुप करता येत नाही, मग चुका होण्याची जास्त शक्यता आहे. परंतु कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमनुसार आपल्याला विविध ग्रुप्स ऑफ अकाउंट तयार करता येतात आणि त्याचा वापर करून आपण अकाउंटिंगचं काम खूप कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून बिझनेसमध्ये, बँकांमध्ये, कारखान्यांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आता सगळीकडं कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम डेव्हलप केली जात आहे, मेंटेन केली जात आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला अकाउंट जमतंय, मान्य, मॅन्युअली अकाउंट चांगलं जमतंय, व्हेरी गुड, परंतु कॉम्प्युटराइज अकाउंटिंग पण येणं गरजेचं आहे. काळाची ती खूप महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी तुम्हाला कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम उपयुक्त आहे, त्याचाच वापर सगळीकडे केला जातो. त्यामुळं आता काळानुसार, वेळेनुसार तुम्हाला कॉम्प्युटरचं ज्ञान येणं गरजेचं आहे. कॉम्प्युटरचा कोर्स करणं गरजेचं आहे. MSCIT असू द्या, टॅली असू द्या, ते जर केलं तर तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेट करता येईल आणि त्यावरती अकाउंटिंग कसं करायचं हे महत्त्वाचं शिकणं गरजेचं आहे. आज आपण काय केलं लक्षात घ्या, या लेक्चरमध्ये कॉम्प्युटराइज अकाउंटिंग इन्फॉर्मेशन किंवा CASची डेफिनेशन जी बघितली आपण की या ठिकाणी कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इट इज मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितली. त्यानंतर फीचर, आता कॉम्प्युटराइज अकाउंटिंगचे फीचर बघितले, वैशिष्ट्य बघितले, लक्षात घ्या. त्यामध्ये हे 8 मुद्दे अभ्यासले. तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमची कन्सेप्ट लिहा अँड एक्सप्लेन फीचर ऑफ CAS, कॉम्प्युटराइज अकाउंटिंगचे फीचर लिहा, वैशिष्ट्ये लिहा. त्यावेळी तुम्ही हे 8 मुद्दे प्लस त्याचं एक्सप्लेनेशन 1, 2, 2, 3, 3 लाईन्स लिहिणं गरजेचं आहे. 5 मार्कासाठी फीचर्स विचारले जातात. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे लक्षात घ्या, फीचर हे पॉईंट व्यवस्थित या ठिकाणी वाचायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही वाचायचं आहे आणि याच्या नोट्स पण तुम्ही जसं लेक्चर आपलं होतं आहे तशा या कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमच्या नोट्स पण तुम्ही तयार करा आणि त्या पद्धतीने हे 8 मुद्दे बघा. आता पहिला मुद्दा आहे, फीचरमधला पहिला मुद्दा आहे इंटिग्रेटेड डाटा अँड इन्फॉर्मेशन. दुसरं फीचर आहे बघा ॲक्युरसी अँड स्पीड. तिसरं फीचर आहे क्विक डिसिजन मेकिंग. चौथं फीचर आहे मॉडर्न अँड इंटिग्रेटेड. 5वं फीचर आहे इमिडिएट अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंटिंग. 6वं फीचर आहे सिक्युरिटी. 7वं फीचर आहे ट्रान्सपरन्सी. 8वं फीचर आहे ग्रुप ऑफ अकाउंटिंग. म्हणजे अशा प्रकारे हे 8 फीचर्स CASचे आहेत. त्याची पूर्ण तुम्ही तयारी करा आणि काही शंका आल्या तर तुम्ही विचारा. परंतु हा टॉपिक इश्यू ऑफ शेअर्स किंवा प्रेफरन्स शेअर्स
ला ऑर विचारला जातो. तुम्हाला फॉर्मॅटमध्ये मी दिलेलं आहे लिहून. तर या ठिकाणी जे विद्यार्थी प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स, इश्यू ऑफ शेअर्स टॉपिक करणार नसतील त्यांनी हा थेअरीचा टॉपिक करा. आणि हा आज आपण CASचे कन्सेप्ट अभ्यासली, CASचे फीचर्स अभ्यासले. ते व्यवस्थित तुमच्या या ठिकाणी नोटबुकमध्ये याची नोट्स काढा, त्याचे पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याचं या ठिकाणी वाचन करा. प्लस झालेले जे आपले टॉपिक आहेत त्याचा पण रेग्युलर स्टडी करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. क्वेश्चन पेपरनुसार बोर्डाचा क्वेश्चन पेपर मोबाईलवरून डाउनलोड करून घ्या आणि प्रॉब्लेम सॉल्व करा, त्याचा ॲन्सर व्यवस्थित लिहा आणि त्याचं प्रॅक्टिस करा. झालेले पहिले 9 टॉपिक आहेत त्यानुसार त्याचा स्टडी करा. प्लस सर्व टॉपिकच्या खालचं ऑब्जेक्टिव्ह करा की ते खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्हला मार्क्स आहेत, 20 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह सगळं करा आणि काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण हा नवीन टॉपिक 10वा सुरू केलेला आहे, कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. त्याचं पहिलं लेक्चर आपण अभ्यासलं, त्यामध्ये कन्सेप्ट आणि फीचर अभ्यासले. राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.